आणि आज या पाटील परिवाराची ही माऊली आज या 4 लेकरांच्या आयुष्यातून ज्यावेळेला निघून जाते, आज या परिवाराला विचारा आई जाण्याचं दुःख काय असतं. सकाळी उठल्यापासून तर रात्रीच्या झोपेपर्यंत जशी देवघरातली समयी मंदपणे तेवते, स्वतः जळते, प्रकाश मात्र अवघ्या घराला देते. स्त्रीचं काम हे प्रत्येक घराकरता देवघरातल्या जळणाऱ्या मंद समयीप्रमाणे आहे. स्वतः जळायचं, काम करून मरायचं, भल्या पहाटेपासून रात्रीच्या झोपेपर्यंत संसाराचा गाडा मुकाट नेटानं हाकायचा, पण अवघ्या घराचं भरण पोषण मात्र करत राहायचं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सोपान देवा, मुक्ताई परेशा, ठावत्या सर्वेशा, करहातटी करहातटी. धन्य महाराज जन्मले संसारी, जो ध्याये अंतरी नारायण. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्यासी माय प्रसवली. प्रस्तुत प्राप्तस्थळी बोलताना दादा याचा इको कमी करा आणि आवाजाचा जो गेन आहे तो शार्प करा एकदम. गाताना इको द्या, पण बोलताना मात्र आवाज स्पष्ट आला पाहिजे, गेन. प्राप्तप्रसंगी आजच्या कीर्तनरूपी या सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू, भागवत संप्रदायाचा खरं तर विस्तार करण्याचं भाग्य ज्यांच्या माथी आलं, नामातयाचा किंकर, आणि असा वारकरी संप्रदायाचा किंकर म्हणून ज्याने केला हा विस्ताराचं कार्य ज्याने आपल्या हाती घेतलं. आणि खरं तर या वारकरी संप्रदायाची ही पताका फक्त पंढरपूर नाही, आळंदी नाही, महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर पंजाबातल्या गुमानपर्यंत गुमान नेऊन पोचवली. असे पंढरीनाथाचे अतिशय लढिवाळ असणारे भक्तराज श्रीमंत श्री नामदेव महाराज यांचा अवघ्या 3 चरणांचा ज्या वेळेला कुळामध्ये एखादा नामधारक पुत्र जन्माला येतो, तो नामधारक पुत्र जन्माला आल्यानंतर ही जी धन्यता आहे, हा जो मोठेपणा आहे, ही जी कुळाची नवलाई आहे, पुण्याई आहे, या पुण्याईला जर कारण कोण असेल तर ते कारण म्हणजे आई आहे. म्हणून आजच्या अभंगामध्ये आईचा स्वाभिमान प्रकट करणारा हा अभंग. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण इथे उपस्थित आहोत, त्या कणेरमधली एक अतिशय शांत, सुस्वभावी, गोड स्वभावाची असणारी माऊली, कैलासवासी अधिकारी लक्ष्मीताई मच्छिंद्र पाटील गेल्या 1 वर्षापूर्वी या माऊलीचं दुःखद असं निधन झालं. आणि याच 1 वर्षानंतर या परिवारानं आपल्या या आईचा खरं तर स्मृती जागृत व्हाव्या आणि म्हणून या सर्व परिवाराच्या वतीनं या माऊलीला वाहिलेली ही भावपूर्ण सुमनांजली. आज या एकदिवसीय कीर्तनाच्या माध्यमातून हे भव्य दिव्य सगळं नियोजन करणारे त्या ठिकाणी त्यांचे पतिदेव श्री मच्छिंद्र माधवराव पाटील
आणि त्या ठिकाणी लक्ष्मीताईंचे असणारे चिरंजीव योगेश दादा पाटील, लखन दादा पाटील, त्यांच्या कन्या विजयाताई, रेश्माताई आणि हा पूर्ण पाटील परिवार. खरं तर 1 वर्षापूर्वी या माऊलीला या कुटुंबातून जावं लागलं. आज या 4ही लेकरांची ही गोड माऊली, या कुटुंबाची गृहिणी आणि अवघ्या घराचं असणारं घरपण म्हणून असणारी गृहलक्ष्मी आज काळाच्या पडद्यात निघून गेली. आई जाण्याचं दुःख काय असतं हे ज्याच्या आयुष्यात आई नाही त्याला चांगलं माहिती आहे. मग ती कशी असेल, आई ती आई असते. आज आमच्या अवघ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे आणि एकेकाळी नाथबाबांची भारुडाची जाज्वल्य परंपरा ज्यांनी उज्ज्वल करून अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, महाराष्ट्राच्या बाहेर अनेक राज्यांमध्ये नाथबाबांचं भारूड अतिशय चपखलपणे पोचवण्याचं काम ज्यांच्या भारुडाच्या माध्यमातून झालं आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव घराघरांमध्ये आदरानं घेतलं जातं असे असणारे आपल्या गावचे कणेरचे सुपुत्र आदरणीय आमचे लक्ष्मण तात्या राजगुरू, तात्यांच्या माध्यमातून आज या माऊलीची सेवा करण्याचा सुयोग मला प्राप्त झाला. खरं तर माझ्या वडिलांच्या ठाई मी तात्यांवरती प्रेम करते आणि तात्यांच्यामुळे या माऊलीची ही सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वच गुणीजन मंडळी, या सगळीच ही बालगोपाळ ज्ञानवैभव वारकरी शिक्षण संस्था मोरोची, अमोल महाराज सूळ यांचे हे सगळे गोड विद्यार्थी अतिशय सुंदर त्या ठिकाणी त्यांचा टाळ, खरं तर त्यांना खूप धन्यवाद देते या निमित्तानं. त्यांच्या बरोबरीनं अतिशय उत्तम अशी गाण्याची साथ करणारे गेले अनेक वर्षांपासून ज्यांचा आमचा प्रेमाचा ऋणानुबंध त्या ठिकाणी जोडला गेलेला आहे. आपल्या विभागाचं असणारं गानरत्न असणारे माऊली महाराज दानाने, त्यांच्या बरोबरीनं अतिशय सुंदर आणि तितकाच उंचीचा गोड आवाज ज्यांच्या माध्यमातून आपण आता ऐकलात ते आदरणीय गायनाचार्य बाळकृष्ण महाराज. खूप सुंदर गाणं आहे तुमच्या दोघांचंही, तुम्हाला खूप धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय गोड तितकाच जबरदस्त असा मृदंग आणि मृदंगाची साथ करणे आदरणीय मृदंगाचार्य विशालजी महाराज, त्यांनाही खूप धन्यवाद देते. अतिशय सुंदर दादांची हार्मोनियमची साथ वेणेकरी दादा, सर्व माई भगिनी, पुरुष मंडळी आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्यावरती अतिशय प्रेम करणारे आणि ज्यांचा यूट्यूब चॅनल अगदी सर्वदूरपर्यंत पोचलेला आहे असे आदरणीय ओम साई क्रिएशन दादांचा आमचा अतिशय जुना असा ऋणानुबंध आणि त्या ऋणानुबंधाने दादा आज या ठिकाणी हजर आहेत, त्यांनाही खूप धन्यवाद देते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुंदर साऊंड सिस्टीम दादा तुमची आहे, तुम्हालाही धन्यवाद या निमित्तानं. मी आधीच बोलले, खरं तर या गावातली एक अगदी साधी सालस गोड आई अगदी अचानकपणे या परिवारातून निघून गेली आणि या परिवाराला एक खूप मोठा धक्का या आईच्या जाण्यानं निश्चितपणे झाला. एक लक्षात ठेवा, आई कशी असेल, काळी असेल, भोळी असेल, अशिक्षित असेल, तिला काही कळतही नसेल, पण आई ती आई असते. आणि हे माझे शब्द नाहीत तात्या, हे शब्द आहेत तुकोबारायचे. तुकोबाराय म्हणतात कशी असेल, जैसी तैसी आपुलीच मायबरी रंभायरी मानल्याता रंभायरी मानल्याता जैसी तैसी आपुलीच मायबरी. कशी असू देत, पण कशी असली तरी आई ती आई आहे आणि तिचं प्रेम हे जगात कोणीच कधीच
आणि कशानेच विकत घेऊ शकत नाही. ते प्रेम जर आपल्याला अनुभवायचं असेल तर त्याकरता आपल्याला लेकरू व्हावं लागेल. लेकरू झाल्याशिवाय ते प्रेम अनुभवताच येऊ शकत नाही. आणि खरं तर असं नितांत प्रेम करणारी, जातीवंत प्रेम करणारी आई प्रत्येकाच्या आयुष्यात मिळते. पण एक लक्षात ठेवा, ती ज्या दिवशी जाते ना, किती मोठं व्यक्तिमत्व जगातलं जरी असू देत, आपल्यात मन आहे स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. कसाही असू देत कोणी, पण एकदा का आयुष्यातली आई गेली, आणि खरंच ज्याच्या आयुष्यातली आई गेली ना, त्याच्या सुखाचा समुद्र आटला. जीवनातलं प्रेम त्या व्यक्ती करता संपलं ज्या मुलाची अथवा मुलीची आई मरण पावली. बोले कौन सी वो चीज यहां नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है, दोबारा मां नहीं मिलती. सर्व गोष्टी पैशाने मिळू शकतात, पण जन्मदात्री आई एकदा जाऊ देत, परत किती पैसे मोजा, नाही मिळू शकत. आणि हे प्रेम अनुभवण्याकरता आईच व्हावं लागतं. आई आईच असते. एका कवीचं सुंदर वाक्य आहे, आई काय असते? आई लंगड्याचा पाय असते, आई वासराची गाय असते, आई लेकराची माय असते, आई वेदनेनंतरची ठाय असते, आई भजनामध्ये गुणगुणावी अशी सुंदर अभंगवाणी असते, आई वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी असते, आई अंगणातली पवित्र तुळस असते, आई मंदिरावरचा उंच कळस असते. किती बोलावं अहो, कदाचित जिथं शब्द शिथिल होतील तरी सुद्धा आईचं प्रेम नाही संपू शकत. असं अव्यक्त प्रेम ज्या वेळेला आयुष्यामध्ये होतं ना, आणि मग एखाद्या वेळेला एखाद्या मुलीची, एखाद्या मुलाची आई मरण पावते. सगळ्या शेजारच्या बायका धावत 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 तिथपर्यंत येतात, समोरचं दृश्य पाहतात, त्या पोराच्या त्या पोरीच्या जवळ जातायत, धाय मुकलून रडणारा हा परिवार, रडणारी ती पोरं, रडणारी ती लेकरं, ते सगळं दृश्य त्यांच्या समोर दिसतंय. पळत पळत जातात त्या बायका, त्या रडणाऱ्या पोराच्या, रडणाऱ्या पोरीच्या डोक्यावरून हात फिरवतील, तोंडावून हात फिरवतील, आणि त्यांना रडता रडता सांगतील, बाळानो रडू नका रे, बाळानो रडू नका रे, डोळ्यातलं पाणी पुसा. अरे ती आई परत या दृष्टीनं दिसणार नाही. या आईचं हे शेवटचं दर्शन आहे. डोळे भरून त्या गेलेल्या आईला पारे बाबानो, रडू नका, डोळ्यातलं पाणी पुसा आणि ऐका ना, आम्ही तुमच्या आईसारख्या आहोत रे. इथंच बोलायला चूक करतात. आई सारखं सगळ्याला होता येतं, आई नाही होता येत. पराविया नारी माता रुक्मिणी समान, माता माऊली समान, आई सारखं प्रत्येक स्त्रीला होता येईल, पण आई नाही होता येऊ शकत. आईची भूमिका बजावण्याकरता तिथे फक्त आईच हवी. आणि आज या पाटील परिवाराची ही माऊली आज या 4 लेकरांच्या आयुष्यातून ज्या वेळेला निघून जाते, आज या परिवाराला विचारा, आई जाण्याचं दुःख काय असतं. सकाळी उठल्यापासून तर रात्रीच्या झोपेपर्यंत जशी देवघरातली समयी मंदपणे तेवते, स्वतः जळते, प्रकाश मात्र अवघ्या घराला देते. स्त्रीचं काम हे प्रत्येक घराकरता देवघरातल्या जळणाऱ्या मंद समयीप्रमाणे आहे. स्वतः जळायचं, काम करून मरायचं, भल्या पहाटेपासून रात्रीच्या झोपेपर्यंत संसाराचा गाडा मुकाट नेटानं हाकायचा, पण अवघ्या घराचं भरण पोषण मात्र करत राहायचं. आज या परिवाराला माहिती आहे एक आई नसण्याचं दुःख काय आहे. ही आईची जागा आहे ना, ही कोणीच नाही येऊ शकत. बहीण येऊ देत, भाऊ येऊ देत, वडील येऊ देत, किती नाती असू देत, कोणत्याही नात्याच्या पलीकडे सर्वश्रेष्ठ नातं आहे ते नातं आईचं आहे. त्या महाभारतीय युद्धामध्ये ज्यावेळेला ते चक्रव्यूह रचलं गेलं द्रोणाचार्याकडून,
ते चक्रव्यूह त्या द्रोणाचार्यांनी रचलं. पांडवांना हरवायचंय, कोणत्याही पद्धतीनं हरवायचंय. रोज 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 एक नवा डाव आहे. आज डाव टाकलेला आहे, चक्रव्यूह आहे, ते चक्रव्यूह भेदन करायचे पांडवांनी. द्रोणाचार्यांनी अगदी कौशल्यानं रचलेलं ते चक्रव्यूह. पण फोडायचं कोणी, भेदन करायचं कोणी? आज जायला कोणी तयार नाही, ते भेदन करायला कोणी तयार नाही, कारण माहिती नाही. पण एक आहे, जरी पांडवांपैकी कुणाला ज्ञात नसेल असं असलं तरी सुद्धा ते चक्रव्यूह कसं भेदन करायचं हे एका बालवीराला माहिती होतं. माहिती आहे तुम्हाला? शाबास. एकाच बालवीराला माहिती होतं ते चक्रव्यूह कसं भेदन करायचं. कारण आईच्या पोटात असताना त्यानं ते चक्रव्यूह कसं भेदन करायचं हे ज्ञान अवगत केलेलं होतं. आणि ती आई सामान्य नव्हती, ती आई होती साक्षात सुभद्रा. भगवान कृष्ण परमात्म्याची सख्खी लहान बहीण. त्या सुभद्रेच्या पोटात असताना या बालवीरानं आईच्या पोटात आहे चक्रव्यूह भेदन करण्याचं तंत्र अवगत केलेलं होतं. त्या बालवीराचं नाव आहे अभिमन्यू. माहिती आहे त्याला. क्षणाचाही विलंब केला नाही, कुणाला विचारलं नाही, जे निघाला सुसाट वेगानं. महाराज म्हणतात वीर असाच असतो. शूर ओळखावारणी, शूर ओळखावारणी, शूर ओळखावारणी, शूर ओळखावा मरणी, साधू ओळखावा मरणी, शूर ओळखावारणी, शूर ओळखावारणी, साधू ओळखावारणी, साधू ओळखावारणी, शूर ओळखावारणी, शूर ओळखावारणी. शूर असाच असतो. शूर ओळखावारणी. शूराला ओळखायचंय, त्याचं वीरत्व तुम्हाला पाहायचंय. ते वीरत्व रणांगणात पाहायचं. कुणाला विचारलंच नाही अभिमन्यूनं. अहो कदाचित या पोराने एवढंच वय असेल जे सुसाट निघाला हा अभिमन्यू. मागचा पुढचा विचारत नाही, कुणाला सांगितलं नाही. जे निघाला अगदी त्यानं गेला तसा धडाधड 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 ते चक्रव्यूह भेदन केलं. पण दुर्दैव आई का माऊली, त्याला त्या चक्रव्यूहात जायचं कसं हे माहिती होतं. पण दुर्दैवानं त्यातून परत यायचं कसं हे मात्र माहित नव्हतं. आणि जसा गेला अडकला त्या चक्रव्यूह भेदन करता करता त्या चक्रव्यूहातून त्याला बाहेर येताच आलं नाही. आणि परिणाम त्या चक्रव्यूहामध्ये फसून त्या अभिमन्यूला त्या महाभारतीय युद्धा मैदानाच्या वरती वीरमरण आलं. गेला, सूर्यास्त झाला, संध्याकाळ झाली आणि दिवस मावळतीला गेल्याबरोबर हे सगळं युद्ध थांबलं आणि सगळे सैनिक आपापल्या शिबिरात गेले. सगळेजण गेले. अहो हे पाचही पांडव गेले. सुभद्रेनं पाहिलं सगळेजण येताना. 5-10 मिनिटं होऊन गेले, वेळ गेला. सगळेजण पाहिले पण अभिमन्यू मात्र कुठे दिसत नाही. जरा बाहेर जाऊन पाहिलं, अलीकडे पलीकडे पाहिलं, चौकशी केली आणि मग मात्र त्या अर्जुनाला विचारलं, स्वामी, अर्जुन मालक आहे ना, पती आहे ना, मग त्या अर्जुनाला विचारलं, स्वामी अहो अभिमन्यू कुठे आहे? ते म्हणजे मला नाही माहिती. युधिष्ठिराकडे धर्मराजाकडे गेली. दादा माझ्या अभिमन्यूला पाहिलं का हो? नाही ग सुभद्रे. नकुल सहदेवाकडे आली. दादा अहो तुम्ही तरी माझ्या अभिमन्यूला पाहिलं का? नाही ग बहिणी. त्या भीम दादापर्यंत आली. दादा तुम्ही तरी माझ्या अभिमन्यूला पाहिलं का हो? नाही ग बहिणी. आता मात्र जरा हृदयामध्ये खट्ट झालं. कुठे गेला असेल? बाहेर सगळ्यांना सैनिकांना विचारून झालं. अलीकडे पाहिलं, पलीकडे पाहिलं, मागे पाहिलं, पुढे पाहिलं, उजवीकडे पाहिलं, डावीकडे पाहिलं, अष्ट दिशाला पाहिलं, सगळीकडे पाहून दमली. या अभिमन्यूचा तपास नाही. आणि आता मात्र धडधड वाढली. काय करू? का? अरे माझा एकुलता एक कुलदीपक आहे, माझा वारस आहे, माझ्या घराण्याचं सर्वस्व आहे, माझ्या घराण्याचं नाक आहे. आणि माझं बाळ चैन नाही आईला.
वाट बघतीये ती कुठे गेला असेल. सगळीकडे अगदी काकुळतीनं शोधतीये आणि शोधता शोधता आईच असं आहे, ती कुठेही असू देत तिचं चित्त अवश्य त्या मुलाजवळ असतं. ती कुठेही असू देत तिचं मन मात्र त्या लेकरांजवळ गिरट्या घालत असतं. गार हिंडे आकाशी हा, गार हिंडे आकाशी हा, कारणे आकाशे कारणे आकाशे चित्त तिचे पिला पाशी, चित्त तिचे पिला पाशी, गार हिंडे आकाशी हा, गार हिंडे आकाशी, चित्त हिंडे आकाशी, ए चित्त तिचे पिला पाशी, चित्त तिचे पिला पाशी, गार हिंडे आकाशी हा, गार हिंडे आकाशी आकाशी. अरे म्हणजे कुठेही आई कुठेही असू दे त्याचं चित्त मात्र पिला जवळ आहे. जसं घारीनं किती उंच आकाशामध्ये विहार करू देत तिचं लक्ष मात्र घरट्यातल्या पिलांजवळ आहे. अगदी तसंच या सुभद्रेच्या मनामध्ये दुसरा विषय नाही. सगळीकडे तो अभिमन्यू अभिमन्यू, कुठे गेला असेल बाळ, कुठे गेला असेल बाळ. सगळ्यांना विचारून दमली, पत्ताच नाही. आणि कुणीतरी एक वीर जवळ आला आणि त्या वीरानं सांगितलं, माते आम्ही पाहिलं, आम्ही पाहिलं. कुठं माते? आम्ही पाहिलं तर अभिमन्यूला सकाळी युद्ध मैदानाकडे जाताना. काय युद्ध मैदानाकडे? हो. एका क्षणात हातामध्ये कंदील घेतला. अहो जे निघाली, विचार करा रात्रीची वेळ आहे, भयान मध्यरात्र आहे, रात्र झालेली. त्या रात्रीच्या वेळेला ही निघाली. आईचं अंतःकरण आहे, तिला भीती नाही, तिला चिंता नाही, तिला मनामध्ये कोणताही एकही शब्द तिच्या मनामध्ये कोणताही विरोधाचा नाहीये. जे निघाली तो एवढासा कंदील हातामध्ये आणि त्या युद्ध मैदानाकडे. त्या युद्ध मैदानाची अवस्था अशी भीषण आहे. मध्यरात्रीची वेळ आहे, रातकिड्यांची किरकिर चालू आहे. कुठून तरी घारींचा, गिधडांचा आणि खिळखिळणारा आवाज येतोय, कुत्र्यांचा आणि बेकार भुंकण्याचा आवाज येतोय. अहो कोल्या कुत्र्यांची दिवाळी आहे, राजरोस. आणि ज्या वेळेला त्या प्रेतांच्या राशी पडलेल्या आहेत, मुडद्यांचे ढीग पडलेले आहेत, अहो रक्ताचा, चिखलाचा, मांसाचा अक्षरशः खच पडलेला आहे. आणि एवढ्या भयान अवस्थेतून कुठं हात पडलेत, कुठं पाय पडलेत, कुठं मुंडकी पडलेत, कुठं धड पडलेत, अहो कुठली एवढी आणि शस्त्र पडलेत, कुठं काय, कुठं रथ, कुठं घोडे, कुठे हत्ती, मरणासन्न अवस्थेमध्ये. आणि अशा भयान युद्ध मैदानावरती हातामध्ये कंदील. भीती नाही तिला. निघाली, चालली सुभद्रा. जाता 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 मनामध्ये मात्र एकच आहे, माझं बाळ मला दिसावा, माझं बाळ मला भेटावा. डोळ्यामध्ये पाणी आहे आणि या मनामध्ये त्या लेकराविषयीची तळमळ आहे. जशी त्या युद्ध मैदानावरती गेली, मनात विचार आला, असं त्याला शोधणार किती. मग आवाज दिला त्याला, अभिमन्यू, बाळ अभिमन्यू, बाळ अभिमन्यू. अहो अवघ्या युद्धभूमीवरती तो आवाज घुमतोय, पण त्या आवाजाला प्रत्युत्तर मात्र कुठूनच नाही, कुठूनच नाही. लाख कोशिश केली, लाख प्रयत्न केलाय. अहो ही धरलाय हातामध्ये कंदील, अख्ख्या त्या युद्ध मैदानावरती सैरा वैरा भटकती सुभद्रा. माझं बाळ कुठं असेल, माझं बाळ काय करत असेल, कोणत्या अवस्थेत असेल, या अंतःकरणामध्ये. आणि त्या बाळाची तळमळ वाढलेली, पायापासून डोक्यापर्यंत मुंग्यांच्या रंगात संचरत होत्या. त्या बाळाच्या भेटीसाठी अंतःकरण आतुर झालेलं होतं. ते डोळे त्या लेकराला बघत होते. आणि आतुर झालेली आई ही सुभद्रा जशी त्या युद्ध मैदानावरती तो कंदील घेऊन फिरते. माझं बाळ, माझं अभिमन्यू, अभिमन्यू, बाळ अभिमन्यू, सगळीकडे शोधतीये. मध्यरात्र लोटली आणि चालता चालता काय करावं, काय करावं, अजूनही बाळ सापडत नाही. आणि आता मात्र लक्षात आलं, मला अजूनही माझा बाळ सापडत नाहीये. चालता चालता कशाला तरी दादा तिचा पाय लागला आणि लागल्याबरोबर पडली. हातातला कंदील एका बाजूला, ती एका बाजूला. आणि जशी धडपडत पुन्हा एकदा उठली, रक्ताळलेलं शरीर, एका बाजूला तो कंदील पडलेला होता, तो उचलला आणि पाहिलं, अरे कशाला लागून मी पडले.
आणि त्या कंदिलाच्या मंद उजेडामध्ये पाहिलं तात्या, तिला अश्रू अनावर झाले. एका क्षणात धाडकन खाली बसली. का? समोर ज्याला ठेच लागून खाली पडली तिच्याच लेकराचं प्रेत. एक सांगू, स्त्रीला पृथ्वीची उपमा दिलेली आहे सहनशीलतेत. का? पृथ्वी माता जेवढं सहन करते ना, तेवढी सहनशीलता प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. जगातलं कितीही मोठं दुःख असू द्या, कितीही मोठा भार असू द्या, कुटुंबातली प्रत्येक स्त्री तो भार सहन करते, ते ओझं सहन करते. पण एकमेव आहे, तिच्या आधी तिनं जन्माला घातलेला पोरगा किंवा पोरगी गेली ना, त्याच्यासारखं दुःख तिच्या जीवनात कोणतं नाही, कोणतंच नाही. ज्या वेळा त्या सुभद्रेनं कशाला पडून पाहिलं तर तिच्याच मुलाचं प्रेत धाडकन खाली बसली. अभिमन्यू घेतलं त्या लेकराला जवळ घेतलं. लटलट लटलट सगळं शरीर कापतंय, अख्ख्या अंगाला कंप सुटलेला आहे. त्या लेकराला जवळ घेतलं, पाहिली त्याची अवस्था, रक्ताळलेलं शरीर, अंगावरती दड कपडा नाही आणि मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेला तो पोरगा. पाहिलं, पहिल्यांदा त्याच्या नाकापर्यंत हात नेला, श्वासाची गती नाही. हृदयावरती हात ठेवला, धडकन ऐकू येत नाही. नाडीला हात लावला, हाताच्या नाडीचे ठोके मंद होऊन संपून गेलेले होते. मान सरळ केली, पुन्हा वाकडी पडली. डोळे उघडले, पुन्हा बंद झाले. पण विश्वास नाही. आई आई आहे, आई आहे ती, विश्वास नाही तिचा. पुन्हा एकदा तिनं प्रयत्न केला. अरे असं नाही होऊ शकत, असं नाही होऊ शकत. माझा बाळ, माझा अभिमन्यू, मला माहिती आहे माझ्या बाळाला काही नाही झालेलं. आवाज दिला त्याला, अभिमन्यू अरे मी आली आहे, अरे मी आली आहे. दिवसभर दमला ना रे तू, थकला ना रे, युद्धामध्ये तू दमलास ना, मी आली आहे तुला न्यायला. बाळ बाळ उठ ना अभिमन्यू, मी आली. अरे आई आली तुझी, उठ ना अभिमन्यू, उठ ना, उठ ना अभिमन्यू. लाख प्रयत्न केले पण बाळ काही उठायला तयार नाही. आणि आता मात्र टाव फोडला. का? लक्षात आलं माझ्या बाळाचा श्वास नाही, माझ्या बाळाची छातीची धडधड नाही, माझ्या बाळाच्या हाताचे नाडीचे ठोके नाहीत, माझ्या बाळाची मान सरळ नाही, माझ्या बाळाचे डोळे उघडे नाहीत. जाणीव झाली माझं बाळ या जगामध्ये उरलं नाही, टाळा फोडला. बरं त्या युद्धभूमीनं एका आईचा क्रोश ऐकला, अभिमन्यू. पण त्याही क्षणी वाटलं, डोळे पुसले. का? मला माहिती आहे, ज्या वेळेला सामान्य व्यक्ती असू देत, नाही तर व्यक्ती कशी असू देत, ज्या वेळेला संकट येतं ना, संकट काळात निश्चित भगवंत आठवतो. नाही तोपर्यंत आठवला तरी संकट काळात मात्र तो आठवतो. आणि भगवंताचं असं आहे, भगवंताला वेदांताच्या भाषेपेक्षा प्रेमाची भाषा फार लवकर कळते, फार लवकर कळते. माहिती आहे सुभद्रेला डोळ्यामधून पाणी आलं या, आणि जसं डोळ्यातून पाणी आलं, डोळ्यातल्या पाण्यानं त्या आईनं सांगितलं, मला माहिती आहे मला या संकटातून बाहेर काढणारा एकच माझा पाठीराखा आहे, माझा पाठीराखा आहे. कोण? साक्षात कृष्ण परमात्मा. सक्का भाऊ आहे माझा. एक लक्षात ठेवा, भाऊ हा शब्दच इतका गोड आहे. आम्ही कधी विचारही केलाय का नाही माहित नाही, पण एकच माहिती आहे आम्हाला, भाऊबीज झाली, रक्षाबंधन आलं की तेवढ्या पुरतं जायचं, त्याला ओवाळायचं, त्याला ओवाळून झालं की त्याच्याकडून मागडं काहीतरी घ्यायचं, आणि नाहीच जमलं, अगदी डोक्यावरून पाणी गेलं, आईबाप गेले, या हक्क सोड मागून मोकळं व्हायचं. एवढे बहिणींना सोपे झालेत अर्थ. भाऊ हा शब्द तुम्ही कधीतरी पहा, हा शब्द जर उलटा केला ना, करून बघितला तरी चालेल. आत्ता भाऊ हा शब्द उलटा करून पहा, काय होतं त्याचं? भाऊ हा शब्द उलटा करून पहा, काय होतं त्याचं? अहो तुम्ही करून पाहू शकता ना आत्ता, का पैसे लागणार आहेत? शाबास, असं बोलत चालावं. भाऊ हा शब्द उलटा केला की त्याचा अर्थ होतो उभा. अहो जो आयुष्यभर त्या बहिणीच्या पाठीमागे सुखातही आणि दुःखातही कायम उभा आहे, त्याचं नाव भाऊ आहे, त्याचं नाव भाऊ आहे. अहो जसा आवाज दिला, मला माहिती आहे मला या संकटातून बाहेर काढणारा एकमेव माझा भाऊ आहे, आणि आवाज दिला त्याला.
कृष्णा 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 धाव रे लवकरी कान्हा धाव रे लवकरी मज संकट पडले भारी मज संकट पडले भारी हे मज संकट पडले भारी कृष्णा धाव रे लवकर वाट बघते कृष्णा मला तुझी गरज आहे रे. आणि मी आधीच सांगितलं तुम्हाला देवाला वेदांताच्या भाषेपेक्षा प्रेमाची भाषा फार 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 वेगामध्ये समजते. आवाज दिला हे कुठे गुंतलासी कुठे गुंतलासी कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखया लावियेला वेळ का सखया लावियेला दीननाथा ब्रीद दीननाथा ब्रीद दीननाथा ब्रीद सांभाळी आपुले. फार प्रेमाने त्याला आवाज दिला. कृष्णा मला तुझी गरज आहे रे. आत्ता आत्ता मला तुझी गरज आहे कृष्णा. मी आवाज देते तुला सुभद्रा. आणि करत त्याला त्या आवाजानं त्या प्रेमानं ममतेनं तेवढ्या तेवढ्या प्रेमाची भाषा कळली. आणि एका क्षणात तो हजर झाला. तेवढ्या क्षणात तो तिथं हजर झाला. आणि जसं त्या बहिणीनं भावाला पाहिलं आणि त्या भावानं त्या बहिणीला पाहिलं आणि मला एका क्षणात डोळे भरून आले. का? अरे स्वतःच्या लेकराचं प्रेत मांडीवर आहे आणि समोर भाऊ उभा आहे. जसं त्या कृष्ण परमात्म्याला पाहिलं एवढं रडू आलं. कृष्णा कृष्णा पाहतोयस तू? कृष्णा माझा बाळ मला हवाय रे माझा अभिमन्यू. मला पाहिजे रे माझं बाळ. माझ्या बाळाशिवाय मी तळमळते कृष्णा. तुला माहिती आहे माझ्या बाळाशिवाय मी जगू शकत नाही रे. या माझ्या बाळाशिवाय मी राहू शकत नाही. मला माझा अभिमन्यू पाहिजे कृष्णा. पण असा नियम आहे. कबीरदासजी सांगतात तात्या कभी गर्मी कभी सर्दी ये तो कुदरत के नजारे हैं. कभी गर्मी कभी सर्दी ये तो कुदरत के नजारे हैं. प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. हा नियम आहे. एक लक्षात ठेवा जगाचा बाप जरी मामा असला तरी भाच्याला वशिला नाही. तुम्ही जाग्यात ना सगळे. जगाचा बाप जरी मामा असला सख्खा मामा होता तरी सुद्धा वशिला नाही चालला. का? तिथं वशिलेबाजी चालतच नाही. तिथं वशिल्याशिवाय काम आहे. तिथं कोणाचाच अट्टहास चालत नाही. कारण त्यालाच स्वतःला चुकत नाही तर तिथं इतरांची काय व्यास इतरांची काय भाषा. नामदेव एके ठिकाणी सांगतात नामा म्हणे कर्म रेखा नामा म्हणे कर्म रेखा नामा म्हणे कर्म रेखा. म्हणले येथे नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती. इतरांची काय कथा. अवतारांना संपावं लागलं. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 88 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी. जमका जब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. जमका जब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. मरावं सगळ्याला लागते. कोणीच उरणार नाही. तिथं इतरांचं काय वशील आहे. तिथं इतरांचा काय परिपाड आहे. नाही अहो जसा जगाचा बाप पुढे आलाय ही सुभद्रा त्याला काकुळतीला आलेली आहे. काकुळतीला आली आहे. पुढे येऊन विनंती करते दया करते अर्जव करते मला माझा अभिमन्यू पाहिजे. पण सांगितलं सुभद्रे मी जगाचा बाप जरी असलो
तरी मला नियतीमध्ये डवळाडवळ करण्याचा अधिकार नाही, अधिकारच नाही. आणि ऐक सुभद्रे, डोळ्यातलं पाणी पुस, डोक्यावर हात ठेवलाय, डोळ्यातलं पाणी पुस. तुला माहिती आहे तू कोण आहे? कोण आहे? कोण आहे मी? अगं सुभद्रे, जरा आठव, तू पंडूराजाची सून आहेस. जरा आठव, तू पंडूराजाची सून आहेस. अर्जुनासारख्या महापराक्रमी क्षत्रियाची पत्नी आहेस. अर्जुनासारख्या महापराक्रमी क्षत्रियाची पत्नी आहेस. आणि या जगाच्या अखिल कोटी ब्रह्मांड नायकाची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणाऱ्या भगवान कृष्णरायाची बहीण आहेस. तुझ्या डोळ्यात पाणी आहे, डोळ्यातलं पाणी पुस. म्हणले, कृष्ण तुला काय वाटतं, मला नाती पाठ नाहीत, मला नाती कळत नाहीत? म्हणले, कृष्ण खरं सांगू तुला, आता या क्षणी मी पंडूराजाची सून म्हणून नाही रडत. आता या क्षणी मी अर्जुनासारख्या महापराक्रमी क्षत्रियाची पत्नी म्हणून नाही रडत. आता या क्षणी मी जगाच्या बापाच्या अखिल कोटी ब्रह्मांड नायकाची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणारी भगवान कृष्ण परमात्म्याची बहीण म्हणून नाही रडत रे. मग डोळ्यात पाणी आलं तिच्या. कृष्णा, आत्ता या क्षणी मी या अभिमन्यूची माई म्हणून रडते, अभिमन्यूची आई म्हणून रडते. कारण आई जाण्याचं दुःख काय असतं आणि आईपासून लेकरू दूर जाण्याचं दुःख काय असतं तुला या जन्मात कधीच कळणार नाही. अरे एखाद्या जन्मात तू आई हो, आणि आईच्या नंतर आईचा कळवळा जो आहे ना, तो आईचा कळवळा इतर कोणाकडे असूच शकत नाही. दुःख कळतं. कुणाला कळलं का? अहो, कळल्याशिवाय का जगामध्ये अशा कित्येक आई आहेत, लेकरांपासून दूर जातानाचं दुःख काय असतं हे त्यांच्या इतकं कुणी जाणू शकत नाही. पण हे काय, त्या लेकराच्या हिता करता ज्ञानोबाराय सांगतात ना की पै अहिता पासोनी काढिती हित देवोनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा, माऊली जगा. ज्ञानेश्वरीत फार गोड सांगतात माऊली. आईचं काम हेच आहे. अहो, त्या लेकराला अयोग्य वाटेवरून काढून योग्य वाटेला लावायचं आणि त्याला हित कशात आहे याची जाणीव करून द्यायची, हे आईचं काम आहे. आणि मग तिच्याकडे कळवळा तिच्याकडे नाही, मग दुसरा कोणाकडे असेल? असा कळवळा जगात अहो कित्येक आईला असा कळवळा आहे. म्हणून तर हे जग उभा आहे, आईच्या प्रेमावरती उभा आहे, आईच्या नितांत वात्सल्यावरती उभा आहे. अहो, एवढेसे ज्ञानोबार आहे, पण माझ्या लेकरांची मुंज व्हावी, माझ्या लेकरांना समाजात ब्राह्मण्यत्वाचा दर्जा मिळावा, माझ्या लेकरांचं जगणं सुखकर व्हावं आणि माझ्या लेकरांना मानाने अलंकापुरामध्ये जगता यावं, म्हणून ज्या वेळेला आपल्या पतीच्या समवेत अर्थात विठ्ठल पंतांच्या समवेत ज्या वेळेला रुक्मिणी मातेनं तो देहांत प्रायचिताचा निर्णय घेतला, मरणापेक्षा काय मोठं प्रेम असावं. स्वतःच्या पोटच्या लेकरांकरता ज्या वेळेला हे मायबाप अगदी मृत्यूसारखा दुर्धर पर्याय स्वीकारतात, पण या लेकरांवरती मात्र नितांत संस्कार करतात. एक लक्षात ठेवा, संस्कारी गोष्ट अशी आहे, काळजीपूर्वक ऐका आणि हा शब्द घरी घेऊन जा. काळजीपूर्वक ऐका. संस्कारी गोष्ट अशी आहे, आपली आई कशी आहे, आपली आई कशी आहे आपल्या हातात नाही. वाईट बोलणारी आहे, वाईट चालणारी आहे, वाईट आचरण करणारी आहे, रोज कुणाच्या तरी कानात काहीतरी काड्या घालून काहीतरी त्याच्या घरात रामायण घडवणारी आहे, कुणाची तरी भांडणं लावणारी आहे, कुणाची तरी चोरी लबाडी करणारी आहे. आपली आई कशी आहे आपल्या हातात नाही, पण आपण कुणाची आई व्हायचं हे मात्र निश्चित आपल्या हातात आहे. कळलं तुम्हाला तर बरं आहे, नाही कळलं तर विषय सोडून द्या. आपली आई कशी असावी माहित नाही, पण आपण कुणाची आई व्हायचं नक्की आपल्या हातात आहे. चांगल्याची का वाईटाची हा प्रश्न सर्वस्वी आपला आहे.
अहो आपल्या पोटी येणारा पोरगा प्रभू राम व्हावा का रावण व्हावा हे आपल्या संस्कारावर आहे. असा नियम आहे. पुरुषांना चांगलं माहिती आहे, लावताना शर्टाचं पहिलं बटन नीट लावलं, खालची बटणं अहो आपोआपच नीट लागतात. पण लावतानाच हे बटन खालीवर झालं, मग मेलं का? मग काही खरं नाही. का? संस्कारी असेच आहेत, ते जातीवंत नीतिवंत मुळातच चांगले असावे लागतात. बास दादा इकू कमी करा जरा. ते मुळातच चांगले असावे लागतात तर ते साध्य होते, तर ते शक्य होते, अन्यथा ते शक्य होत नाही. या लेकरांवरती एवढ्या संस्कारानं, या लेकरांना या मायबापानं मोठं केलेलं, या संस्कारानं उभा राहिलेली पोरं. पण ज्या वेळेला त्या माऊलीनं रात्रीच्याच वेळेला विठ्ठलपंतांचा तो सिद्ध बेटात येण्याचा आवाज ऐकला, अहो ताडकन उठून उभा राहिली. आणि ही रुक्मिणी माऊली त्या पर्णकुटीच्या दारामध्ये, अहो दारात आल्या आल्या लांबून विठ्ठलपंतांना, स्वामी आलात? झाला निर्णय? होय. आपल्या मुलांच्या मुंजी होणार? होय. आपल्या मुलाला ब्राह्मणाचा दर्जा मिळणार? होय. आपली मुलं स्वतंत्र जगणार? होय. आपली मुलं आनंदीत जाणार? होय. म्हणले स्वामी एवढा आनंदाचा निर्णय आहे आणि मला तुमच्या चेहऱ्यावर निराशा दिसते हो, मला तुम्ही उदास दिसता हो, मला खंत वाटते तुमच्याकडे पाहून, तुम्ही निराश का? रखुमाई सगळं होईल ग, लेकरांच्या मुंजी होतील, त्यांना ब्राह्मण्यत्वाचा दर्जा मिळेल, त्यांना मानाने जगता येईल, त्यांचं काही बहिष्कृत जगणं संपेल, हे वाळीतलं जगणं संपेल, आनंदानं मुक्त संचार करतील. पण रखुमाई हे सगळं पाहण्याकरता या जगामध्ये बाप म्हणून आम्ही नसू. मला जे म्हणताना विठ्ठलपंतांना काय यातना झाली असतील ते फक्त त्यांनाच माहिती. का? बाबाचं अंतःकरण विशाल आहे, तुकोबाराय सांगतात ना, ए बाप करी जोडी नाही का लेकराचे ओडी, आपुली करवंडी वाळोनिया, आपुली करवंडी वाळोनिया, एकाएकी केला मिराशीचा धनी, एकाएकी केला मिराशीचा धनी. विशाल आहे बापाचं अंतःकरण. हे म्हणताना जे डोळे भरून आले विठ्ठलपंतांचे, हे सगळं पाहण्याकरता बाप म्हणून आम्ही नसू. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? रखुमाई हे सगळं व्हावं असं वाटत असेल तर शास्त्राने आम्हाला देहांत प्रायश्चित्ताची सजा सांगितली, आम्हाला निघावं लागेल. स्वामी किंजाळल्यावर रुक्मिणी माता, हे असलं कसलं? हे बोलणं असलंय? हे तुम्ही चुकीचं बोलताय. नाही रखुमाई, सिद्धेश्वराची आण हे खरं बोलतोय. ऐका ना, ऐका ऐका. जर आत्ता तुम्हाला असं वाटत असेल तर माझा धर्म मला आत्ता सांगतोय, ज्या वाटेनं माझा पती निघालाय ती वाट दुःखाची आहे, ती वाट खेदाची आहे, ती वाट दारिद्र्याची आहे, ती वाट क्लेशाची आहे, ती वाट काट्याकुट्यांची आहे, ती वाट निबिड आहे, ती वाट अरण्याची आहे, ती वाट काळी आहे, ती वाट रात्रीची आहे, ती वाट कशी आहे माहीत नाही. ज्या वाटेनं माझा पती निघालाय त्या वाटेनं मी पती सोबत चालणं हे पत्नी म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि तुम्ही ज्या वाटेनं चाललाय त्या वाटेनं मी तुमच्यासोबत मरणाची जरी असली तरी तुमच्यासोबत येणं हा माझा धर्म आहे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, मला त्या वाटेनं यावं लागेल ज्या वाट्याला. रखुमाई एक सांगू तुम्हाला, विठ्ठलपंत म्हणतायत, एक सांगू तुम्हाला, भयान मध्यरात्री हा प्रसंग चाललाय महाराज. काय काय अवस्था असेल जरा डोळ्यापुढे चित्र आणा तुम्हाला. भयान मध्यरात्री अंधारात हे चाललंय बोलणं बाहेर. रखुमाई एक सांगू तुम्हाला, एक वेळ लेकरांच्या आयुष्यात बाप नसला ना, निभावतो, पण तहान लागेल ना आई पाहिजे, भूक लागेल ना 2 घास प्रेमाने भरवायला आई पाहिजे, झोप येईल ना प्रेमाने या हातावरती घेण्याकरता आणि अंगाई म्हणवण्याकरता आई पाहिजे,
ज्यावेळेला दुःख येतील ना, त्या दुःखाला प्रेमाने कवटाळून जवळ घेऊन त्या दुःखाला दूर करण्याकरता आई पाहिजे. एक वेळ नसला ना बाप निभावेल, पण वात्सल्याकरता आई पाहिजे. आम्ही नसलो तरी चालेलो, तुम्ही असायला पाहिजे. रखमाई, माझ्या 4 लेकरांकरता तुम्ही थांबा. ऐका, तुम्ही थांबा. नाही स्वामी, ज्या वाटेनं तुम्ही निघालाय त्या वाटेनं मी तुमच्या सोबत येणं माझं कर्तव्य आहे. मला बाकी काही माहित नाही, मी निघाले. ऐका. नाही, हो नाही, हो नाही, हो नाही. अखेर पत्नी हट्टापुढे माघार घ्यावी लागली महाराज विठ्ठलपंतांना. माघार सपशेल. आणि जसं निर्णय झाला आणि रुक्मिणी माता निघाल्या विठ्ठलपंतांसमवेत, म्हणे माझं एकच म्हणणं आहे स्वामी. बोला. मला माहिती आहे मी तुमच्यासोबत येते, मला माहिती आहे मी तुमच्यासोबत ही प्रायश्चित्त स्वीकारले, मला माहिती आहे आपण मरणाच्या वाटेकडे चाललेलो आहे, मला माहिती आहे काही क्षण आपल्या हातामध्ये आहेत. पण स्वामी, माझी अंतिम इच्छा आहे जाण्यापूर्वी एकदा शेवट डोळे भरून माझ्या 4 लेकरांना मला पाहायचे. नाही म्हणणार नाही, नाही म्हणणार नाही, मला माहिती आहे. आणि जशी परवानगी मिळाली मी तुम्हाला कळवळा सांगते, आई सांगते. नाही म्हणणार नाही. जशा रुक्मिणी माता त्या पर्णकुटीकडे धावल्या. संत कवी मैपती महाराजांचं वाक्य आहे, ते म्हणतात त्या पर्णकुटीच्या दारात आणि पर्णकुटीत गडद अंधकार दाटलेला होता अमावस्ये इतका, पण त्या काळ्या कविन्न अंधारामध्ये एक छोटासा लांबन दिवा कोपऱ्यात पेटलेला होता. म्हणतात वात मोठी होती, तेल मात्र थोडं होतं, थोडं होतं. आणि त्या थोड्याशा तेलामध्ये लख प्रकाश अवघ्या पर्णकुटीवर पसरलेला. दैदिप्यमान लेकरांचे चेहरे. जशा रुक्मिणी माता त्या उंबरठ्यात आल्या, त्या दारात आल्या, त्या पर्णकुटीमध्ये पाऊल ठेवला आणि पाहिलं अवघ्या 6 वर्षाची मुक्ताई आहे. विचार करा, आपल्या 6 वर्षाची लेक असते. माझी 6 वर्षाची 5.5 वर्षाची लेक ज्यावेळेला मी घरी ठेवते ना रोज, त्यावेळेला मला माहिती असतं की ती माझ्याशिवाय कशी राहत असेल. काही क्षण तिला सोडून यायचंय, तर तिच्याशिवाय कसं राहावं ही कल्पना माझ्या मनाला सतत शिवते. माझी लेक काय करत असेल, ती कशी असेल, ती बरी असेल का, माझी आठवण येत असेल का तिला, माझ्या आठवणीनं रडत असेल का ती, हे आईचं अंतःकरण आहे. आज या 6 वर्षाच्या लेकीला ज्यावेळेला रुक्मिणी मातेनं उंबरठ्यातून पाहिलं, तिची अवस्था अशी आहे, त्या मुक्ताईच्या अंगावरती परकर पोलक आहे. तुम्ही ऐकताय ना, मुक्ताईच्या अंगावर परकर पोलक आहे, पण त्याला जागोजागी दंड मारलेत. दंड कळतात का तुम्हाला? जोड मारलेत, ठिगळं मारलेत, जागोजागी. नवीन मिळायचंच कुठून हो, चांगलं मिळायचंच कुठून हो, जागोजागी ठिगळ आहेत. डोक्यावरती माझ्या मुक्ताईचे केस आदिशक्ती होती, तिचे केस गुडघ्या इतके लांब आहेत, पण त्याला लावायला तेलच नाही. जिथं पोटाला अन्न नाही तिथून तेल कुठून लावायचं? भयान गुडघ्यापर्यंत केस आहेत, पण त्याला लावायला तेल नाही. विस्कट होऊन गेलेले आहेत. अंग वाळून 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 बारीक झालेलं आहे. पण एक सांगू, डोळ्यातून आई ग मला भूक लागली ग, आई मला काहीतरी खायचंय ग, आई मला भूक लागली ग, आई मला काहीतरी खायचंय ग, असं म्हणून म्हणून रात्री झोपलेली होती. आणि झोपताना रडताना जे ओघ होते ना पाण्याचे तसेच सुकून गेले होते, आणि ते ओघ तसेच चेहऱ्यावरती उतरलेले होते, आणि ते दिसत होते. पाहिलं, माझ्या लेकीच्या अंगावर मुठभर मांस नाही, तिच्या डोळ्याला अन्न नाही म्हणून रडलेल्या डोळ्याच्या धारा तशाच्या तशा वाळून गेलेत. तिच्या अंगावर नीट परकर पोलक नाही, तिच्या डोक्याला लावायला तेल नाही. पण असं आहे, असं असलं तरी सुद्धा हजारो सूर्यांचं तेज माझ्या मुक्ताईच्या मुखकमलावरती विलसत होतं. त्या लेकीकडे पाहिलं, विठ्ठल 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 विठ्ठल
विठाला विठाला. त्या लेकीकडे पाहिलं, एवढं रडू आलं का, हिला माझा शेवटचं भेटायचंय, हिला मला शेवटचं पाहायचंय. आणि असं म्हणून त्या 6 वर्षाच्या लेकीच्या जवळ ज्या वेळेला आल्या ना, मला एवढं रडू आलं. त्या लेकीला उचललं आणि छातीला लावलं. मुक्ते 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 असं म्हणतं ना, एवढं रडावं वाटलं, एवढं रडावं वाटलं. पण कदाचित मनात आलं, जर कदाचित माझ्या लेकीला जाग आली आणि माझ्या लेकीने मला जाऊच दिलं नाही तर, माझ्या लेकीने मला अडवलं तर, आई तिथं बसा, बोलू नका फक्त कोणी, जसं यायचंय तसं येऊ द्या, बसायचंय तसं बसू द्या. माझ्या लेकीनं जर मला अडवलं, नाहीच जाऊ दिलं तर काय करू. पटकन खाली झोपवलं, पण झोपवताना काळजी घेतली महाराज. माहितीये, तिच्या गालावरती ओठ टेकवला, पापी घेतली आणि डोक्यावर हात ठेवला. आयुष्यमान भाऊ माझ्या लेकी, तुला काही आयुष्यात कमी पडू नये. डोक्यावर हात ठेवला, आशीर्वाद दिला भरभरून. आणि ज्या वेळेला गालावरती टेकवलेला ओठ आशीर्वाद देऊन हळवारपणे बाजूला झाल्या, लहान या सोपान देवांच्या जवळ आल्या. पाहिलं त्यांना, उगविला खांब कर्दळीचा गाभा. अहो इतकं सुंदर त्या सोपान देवांना पाहिलं. भव्य कपाळ आहे, अग्र नासिका, सुंदर देह आहे. त्या सोपान देवांना पाहिलं, कुरळ्या केसांच्या, 8 वर्षांचं वय. त्या सोपान देवाला निहाळलं. सोपाना, माझ्या लेकरा, उचललं, छातीला कवटाळलं, गालावरती ओठ टेकवला, नाजूक पापी घेतली आणि डोक्यावरती आशीर्वादाचा हात ठेवला. आयुष्यमान भव माझ्या बाळा. हळुवारपणे झोपावलं. ज्ञानोबरायांच्या जवळ आल्या. बरं, नुसतं ज्ञानोबरायला पाहिलं, ये हृदयीचे ते हृदयी घातले, कासवी दृष्टी न्याहार न्याहाळिले. नामदेवरायचे वाक्य आहेत महाराजी. नुसतं पाहिलं माऊलीला. मला ज्या क्षणी ज्ञानोबरायला पाहिलं ना, एवढं रडायला आलं, एवढं रडायला आलं. तिचं मन तिला सांगत होतं की रखमाई, तू 4च लेकरांची आई आहे, तर तुला एवढं दुःख आहे. या 4 लेकरांना सोडून जाताना, या 4 लेकरांपासून दूर जाताना तुला एवढं दुःख आहे. ज्याच्या पुढं लेकरू म्हणून रडतीये ना, तो ज्ञानराजा विश्वाची माय होणार आहे. त्याचं दुःख केवढं मोठं असेल का, त्याचं दुःख केवढं मोठं असेल. तो 4च लेकराची माय आहे, हे लेकरू विश्वाची माय होणार आहे. त्या लेकराला जवळ उचललं. ज्ञानराजा, ज्ञानदेवा, माझ्या ज्ञाना, ज्ञान सखया, उचललं, जवळ घेतलं. ज्ञानराजांच्या इतक्या पापी, इतक्या पापी, इतक्या पापी. एवढं प्रेम आहे रुक्मिणी मातेचं ज्ञानोबरायवर, एवढं प्रेम आहे. त्या अनन्य प्रेमानं कवटाळलंय, डोक्यावर हात ठेवला. एवढ्या रडतायत, एवढ्या रडतायत, त्या रडण्याला पारावार नाही. एवढ्या रडतायत. गालावर गाल ठेवलेला आणि ओठ टेकवले, पापी घेतली आणि ज्ञानोबरायांच्या डोक्यावरती आशीर्वादाचा हात ठेवला. ज्ञाना, आयुष्यमान भव बाळा. आणि हळुवारपणे उठवे ना, पण तरी निवृत्तीनाथांच्या जवळ. आणि जशा गेल्या निवृत्तीनाथाला नुसता हात लावला. हात लावल्याबरोबर जाग. वडील आहेत ना, वयानी सगळ्यांना. हात लावल्याबरोबर एका क्षणात जाग आल्या बरोबर. अहो तेवढ्या भयान रात्री विचारलं, आई ग, आई, आई एवढ्या रात्रीची रडतेस आई? आई काय झालं आई? आई तुझ्या डोळ्यामध्ये का पाणी आहे? आई तुझी तब्येत बरी नाही का ग? आई काय झालंय तुला? तुझी तब्येत बरी नाही? बरी आहे रे बाळा, मला काही झालं नाही. मग आई, बाबांची आठवण येते? नाही. मग आई, गेली 3 दिवस झाले तुला अन्न मिळालं नाही म्हणून तुला भूक लागली म्हणून रडू येतं का ग? नाही रे. मग का रडते? सगळं नीट आहे. आई आजही इंद्रायणीच्या तटावरती गेली होतीस? आणि आई आजही इंद्रायणीच्या तटावरती गेल्यावर बायका तुझ्याकडे पाहून हसल्या का ग? तुझी चेष्टा केली का ग? तुझी निर्वत्सना केली का ग? तुझी थट्टा केली का ग? संन्यासाची पत्नी म्हणून तुझी कुचंबना केली का ग? तुला नाही नाही ते बोलल्या का ग बायका? म्हणे दादा, ते तुम्हाला रोजच आहे. कोणी निंदी,
कोणी मारी, कोणी वंदी, पूजा करी, माझं हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी. मला हे काहीच लागत नाही, मला काही वाटत नाही. माई तुझ्या डोळ्यात पाणी काय? म्हणे दादा, आई बापाचं कर्तव्य असतं, मुलांना काहीच कमी पडू द्यायचं नाही, काहीच कमी पडू द्यायचं नाही. मग म्हणे आज माझी खूप इच्छा होती माझ्या 4 लेकरांना आयुष्यात कधी काही कमी पडू नये, माझ्या लेकरांचे हट्ट पुरवावेत, लढे पुरवावेत, त्यांना प्रेम द्यावं, पाहिजे ते त्यांना म्हणायच्या आत पुरवावं. पण दादा मी दुर्भागी आई आहे, मी दुर्भागी आई आहे. का आई, का असं म्हणतेस, का असं म्हणतेस? म्हणे दादा मी दुर्भागी आई आहे, माझ्या लेकरांचे लढे सोड, हट्ट सोड, माझ्या लेकरांना मी 2 वेळेचं अन्न पण नाही देऊ शकले, माझ्या लेकरांना मी 2 वेळेचं अन्न सुद्धा देऊ नाही शकले. मी दुर्भागी आई आहे दादा, मला माफ कराल, मला माफ कराल. माझ्यावरती अशी परिस्थिती आली, मी तुम्हाला अन्न नाही देऊ शकले. म्हणे आई कधी का तुला आम्ही बोललो, कधी का तुला आम्ही बोललो की आम्हाला तू अन्न दिलं नाही, कधी तुला दिवशी ठरवलं? आई एक सांगू तुला, आम्हाला एक वेळ अन्न नसलं चालेल, आम्हाला कपडा नसला चालेल, आम्हाला ऐश्वर्य नसलं चालेल, आम्हाला काही मान मरातब नसला चालेल, पण आम्हाला तू हवीस, तुझं प्रेम हवं. आई आई फक्त तू आम्हाला हवीस, जगातली सगळी सुख तुझ्या पायाशी आहे. ज्यावेळेला ऐकलं ना, अरे कुठून शिकलास रे एवढं? आई आई ऐक ना, आई आई ऐक ना, मला फक्त तू पाहिजे. दादा वचन द्या, वचन द्या. नाही म्हणणार नाही, लवकर द्या, वेळ कमी आहे, वचन द्या. वचना करता हात पुढे केला, रुक्मिणी मातेनं हात ठेवल्याबरोबर सांगितलं, दादा तुम्ही ज्ञानाला, माझ्या सुपनाला आणि माझ्या येवल्याशा मुक्तेला निवृत्ती दादा मी तुमच्या पदरात घालून चालले. व्हाल माझ्या बाळांची आई, द्याल माझ्या बाळांना आईचं सुख, द्याल माझ्या बाळांना आईचं प्रेम, द्याल माझ्या बाळांना आईचं वात्सल्य. एवढं ऐकल्याबरोबर जे कधी वृत्तीवर आले नाहीत ते निवृत्ती दादा आज मात्र वृत्तीवरती आले. आई ग, या 3 लेकरांची आई मला व्हायला सांगतेस, पण आई ज्यावेळेला आयुष्यात मला आई म्हणून कोणाचं तरी प्रेम पाहिजे असेल, या 3घांना माझ्या पदरात घालून चाललीस, पण मला ग कोणाच्या पदरात घालशील? म्हटलं खरं सांगू, तुला कोणी पदरात घेईल एवढा मोठा कुणाचा पदरच नाही, तुला कोणाच्या पदरात घालू मी, कोणाच्या पदरात घालू? निघाले, माझ्या लेकरांना प्रेम द्या, सुख द्या. असं म्हणता 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 ज्यावेळेला ती आई दृष्टीच्या आड, आई ग नको ना, आई 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 ऐक ना, नको ना, म्हणता म्हणता त्या आईनं जडंत कर्णानं ज्यावेळेला विठ्ठलपंतांचा हात धरला आणि त्या लेकरांच्या सुखा करता त्याग केला, बाहेर पडली आणि त्या सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. माय बापा माझ्या लेकराला सांभाळ रे, माझ्या लेकराला सांभाळ, माझ्या लेकरांची आई तू आहे, बाप तू आहे. आजपर्यंत आयुष्यात आम्ही होतो, आता मात्र सगळं काही तू आहे. आम्ही निघालो, आम्ही निघालो, आम्ही निघालो असं म्हणता म्हणता त्या सिद्धेश्वराकडे पाठ केली आणि पाठ केल्याबरोबर तो सिद्धेश्वर म्हणतो, दे ग आई ग, आता ज्याच्या जवळ आईची ममता प्रेम वात्सल्य सोडून आली तो निवृत्तीनाथ दादा मीच की ग, मीच की ग. माझ्याकडे सगळा प्रेम, सगळा वसा वात्सल्य माझ्याकडे सोडून चालली साई, आई आई नको नाही. असं म्हणता म्हणता त्या इंद्राणीच्या तटावर आल्या. महाराज पलीकडच्या तटावरून आवाज आला, आई आई ग, आई आई नको ना जाऊ आई. पण महाराज असं म्हणता म्हणता लेकरांकडं आशीर्वादाचा हात केला आणि जसा हात धरला विठ्ठलपंतांचा, या लेकरांच्या सुखा करता, त्यांच्या मुक्तते करता, त्यांच्या बंधना करता, त्यांच्या अलंकापुराच्या प्रवासा करता, त्यांच्या वाडीतल्या जगण्याला संपवण्या करता, त्यांचं उपेक्षित जगणं संपवण्या करता, त्यांच्या ब्राह्मण्यत्वा करता या मायबापानं मृत्यूचा सुद्धा पर्यावलंबला आणि जशी घेतली महाराज या लेकरांच्या सुखा करता, त्या इंद्रायणीच्या पाण्यामध्ये धाडकन उडी मारली. अख्खं पाणी ढवळलं, शहारलं, बावरलं, हादरली ती इंद्रायणी, शहारली ती इंद्रायणी, लटलट कापायला लागली ती इंद्रायणी. असं वाटत नव्हतं ती इंद्रायणी वाहतीये, असं वाटत होतं ती इंद्रायणी
ढस ढसा रडतीये, त्या रात्री इंद्रायणी रडतीये, त्या रात्री सिद्धेश्वर रडतोय, त्या रात्री अलंकापुरी रडतीये, त्या रात्री विश्व रडतंय, त्या रात्री अवघ्या विश्वाची असणारी माऊली, अवघ्या विश्वाला होणारं दुःख आहे, त्या रात्री सगळीकडे काळरात्र आहे, अवघ्या विश्वाला दुःख आहे. ती रात्र ज्ञानोबारान करता काळरात्र आहे, ती रात्र निवृत्तीनाथ दादा करता काळरात्र आहे, ती रात्र मुक्ताई करता काळरात्र आहे, ती रात्र सोपाळ देवा करता काळरात्र आहे. पण तीच रात्र वारकरी संप्रदायाचा उषक काल आहे. फार मोठं वळण दिलंय त्या रात्रीनं. आणि म्हणून ही आई आहे, सकाळी अवस्था अशी आहे, या सगळ्या लेकरांकडे पाहिलं ना, आई नसल्यानंतरची अवस्था काय असते. नामदेवराय सांगतात, ज्यावेळेला 4 लेकरांनी निवृत्तीनाथ दादाच्या जवळ गेले आणि जशी एखादी कोंबडी आपल्या पिलांना मायेने पंखाखाली घेते आणि उभ देते ना, तसं या 3 लेकरांना निवृत्तीनाथ दादानी जवळ घेतलं. एवढे रडतायत. सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा, सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा, सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा, सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा, म्हणती धरा धरा निवृत्तीसी, म्हणती धरा धरा निवृत्तीसी, म्हणती धरा धरा निवृत्तीसी, म्हणती धरा धरा, 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 हे निवृत्तीसी निवृत्तीसी, सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा, सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा, सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा, सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा, शरीरा. अशी अवस्था नामदेवांनी वर्णन केली. तिथून पुढचं ते आई विना जगणं. पण असं सिद्ध केलं, अरे ज्या आईनं आमच्या करता प्राण दिलाय, ज्या बापानं आमच्या करता प्राण दिलाय, आमचं कर्तव्य आहे त्यांच्या प्राणाचं सार्थक करणं. मुलांना आई वडिलांच्या कष्टाची जाण पाहिजे, तर त्यांच्या कष्टाचं चीज आहे. चीज नाही अन्यथा. काही नका करू त्यांच्या करता. जननी जने तो भक्त जने, नहीं तो जाना नहीं तो शूर, अरे नहीं तो वो जननी वांज भली क्या खोवेगा नूर. लेकरांना जर आई बापाच्या कष्टाची जाण असेल, त्यांच्या चटक्याचं भान असेल, तरच त्यांच्या तोंडावरती आई बापाच्या प्रेमाचं गाणं असेल, तरच त्यांना आई बापाची किंमत कळली पाहिजे. आणि ती किंमत कळण्याकरता खरंच ज्ञानोबा कधीतरी अनुभवा त्या आईच्या, त्या वडिलांच्या मृत्यू करता, अर्थात त्यांच्या मरणाचं सार्थक करून दाखवलं या लेकरानं. असं आयुष्य संपादन केलं, असं आयुष्य व्यतीत केलं. म्हणावं लागलं, अहो ज्यावेळेला कदाचित कोणी सामान्य गेलं त्याच्याकरता घर रडतं. तात्या, कुणी सामान्य गेलं त्याच्याकरता घर रडतं. त्याच्यापेक्षा कुणी मोठं गेलं त्याच्याकरता भावकी रडते. त्याच्यापेक्षा कुणी मोठं गेलं माऊली त्याच्याकरता वस्तीवाडी रडते. त्याच्यापेक्षा कुणी मोठा गेला त्याच्याकरता गाव रडतो. त्याच्यापेक्षा कुणी मोठा गेला त्याच्याकरता तालुका रडतोय. त्याच्यापेक्षा कुणी मोठा गेला त्याच्याकरता जिल्हा रडतोय. त्याच्यापेक्षा कुणी मोठा गेला त्याच्याकरता राज्य रडतंय. त्याच्यापेक्षा कुणी मोठा गेला त्याच्याकरता देश रडतोय. आणि त्याच्याही पेक्षा कुणी मोठा गेला तर त्याच्याकरता जग रडतंय. पण महाराज, ज्यांच्या जाण्यानं कुणी एका घरानं रडावं, भावकीने रडावं, वाडीनी वस्तीने रडावं, कुणी एका गावाने रडावं, कुणी एका तालुक्याने रडावं, कुणी एका जिल्ह्याने रडावं, वरे कुणी एका राज्याने रडावं, नवल काय देशाने रडावं, आश्चर्य काय जगाने रडावं, याच्यात परमाने आश्चर्य काय, ज्यांच्या जाण्यानं, ज्यांच्या नसण्यानं जगाच्या
बापानं या अखिल कोटी ब्रह्मांड नायकाच्या डोळ्यात सुद्धा ज्यांच्या जाण्यानं पाणी यावं असा हिरा या पुण्यभूमीमध्ये जन्माला आला, ज्या हिऱ्याचं नाव आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. जगाचा बाप स्वतः वर्णन केले त्यांनी. कधीतरी अनुभवा तुम्ही नंदरायची समाधी प्रकरण अनुभवा, त्याच्यामध्ये स्वतः ते सांगतायत जगाचा बाप ज्ञानोबारायच्या पुढे उभा आहे, हात जोडलेले आहेत आणि हात जोडून सांगतोय माऊली मला आज तुमचा अभिमान वाटतोय का. आज मला कळलंय जगाचा बाप 13 चरणामध्ये माऊलीला नमन करतोय. आज मला तुमचा अभिमान आहे ज्ञानराजा. तुम्ही ज्या भूमीत जन्माला आले ती भूमी धन्य आहे, ज्या मायबापाच्या पोटी जन्माला आले ते मायबाप धन्य आहे, ज्या कुळात जन्माला आले ते कुळ धन्य आहे, अरे ज्या क्षेत्रात जन्माला आले ते क्षेत्र धन्य आहे, ज्या नदीच्या किनाऱ्यावर जन्माला आले ती नदी धन्य आहे, ज्या लोकात जन्माला आले तो लोक धन्य आहे, ज्या द्वीपात जन्माला आले तो द्वीप धन्य आहे. अरे जिथं तुम्ही जन्माला आला नवे नवे तुमच्या जन्मानं हे विश्व धन्य आहे. धन्य धन्य दरातळी जो याते दृष्टी न्याहाळी तो वाहात येईल टाळी. वैकुंठ भुवनासी जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा. सकुळे कुळे पवित्रा जयाचे निदर्शन घेता. अलंकापुरी हे शिवपीठ पूर्वी तिथे होते नीलकंठ. ब्रह्मादिकी तपवरिष्ठ येथेच पै केले इंद्र एवोनिया भूमिसी. याग संपविले अहर्निशी इंद्रायणी इंदोरीसी. पंचक्रोशिया पासोणी एत त्रिवेणी गुप्तासे. भैरवा पासोणी भागीरथी वसे हे साक्षात जान दिसे. आस्ती नास्ती उदकी हे पंढरी हुनी सोपे. जनाची हरावया पापे कडिकाळ कोपलिया कोपे. न चाले त्यापे अलंकापुरासी ऐसे सांगता ऋषिकेशी. प्रेमो संडले रुक्मणीसी म्हणे धन्य धन्य जियेचे कुशी. ज्ञानदेव जन्मले नामा म्हणे माझा स्वामी. सबे संत समागमी ऐसे सांगित रे ग्रामी. अलंकापुरासी विठ्ठल 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 विठ्ठल. मला माहिती आहे तुम्हाला यातलं काहीच कळलेलं नसणार आहे 13 चरणाचा इतिहास. का रडता एवढं ज्या वेळेला विचारलं त्याचं कारण सांगितलंय देवानं. मी का रडतो त्या रुक्मिणी मातेला सांगितलं. रुक्मिणी माझ्या ज्ञानराजाचा इतिहास त्याचं दुःख त्याचा क्लेश पाहून नाही रडायला आलं. त्याचं ज्ञान पाहून नाही रडायला आलं. त्याची विद्वत्ता पाहून नाही रडायला आलं. त्यांचं व्यक्तिमत्व पाहून नाही रडायला आलं. मग अरे आज 21 वर्षाचा हा ज्ञानराजा 21 वर्षाची माझी माऊली जाताना या जगाच्या अखिल कोटी ब्रह्मांड नायकाला रडायला लावते. हा महात्मा ज्या आईच्या उदरी जन्माला आला ती आई किती धन्य आहे. धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी. नारायण ध्याय नारायण गाय. नारायण ध्याय नारायण गाय. नारायण गाय नारायण ध्याय. नारायण गाय नारायण ध्याय. नारायण गाय नारायण ध्याय. नारायण गाय नारायण ध्याय. नारायण गाय नारायण ध्याय.
लागलं. खरंच अशा मुलाला जन्माला घालणारी आई धन्य आहे. धन्य त्या सीमाय प्रसवली. कोणत्या? ज्याच्या मुखामध्ये नारायणाचं गाण आहे, ज्याच्या मुखामध्ये अखंड भजन आहे. लोक माऊलीला म्हणले, खरंच तुम्ही आम्हाला सांगता का, तुम्ही करता? माऊली म्हणले, हे फक्त मी तुम्हाला सांगत नाही, मग मी स्वतः केलंय. मी स्वतः केलंय म्हणून तुम्हाला सांगतो. मी नारायण गायलंय. मी नारायण नुसतं गायलं नाही, या मनामध्ये ध्यायलंय आणि मग मी तुम्हाला सांगतोय. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीरया. ते म्हणते नुसतं सांगितलं नाही, मग मी स्वतः ते करतोय. हृदयी धरनिया ध्यान बाबा बाळचंद. हृदयी धरनिया ध्यान बाबा बाळचंद. हृदय धरोनिया बाबा बाळचंद. हृदय धरोनिया बाबा बाळचंद. समाधी वयसला निर्वाण बाबा बाळचंद. समाधी वयसला निर्वाण बाबा बाळचंद. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंद. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंद. ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळचंद. देव बैसला बाबा बाळचंद. घेतले दान बाबा बाळचंद. देव घेतले दान बाबा बाळचंद. धरनिया दान बाबा बाळचंद. हृदय धरनिया दान बाबा बाळचंद. हृदयी धरोनिया बाबा बाळचंद. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंद. कथा कीर्तन करीतो. बाबा महाराज म्हणतायत, हे मी केलं नाही, मी नुसतं सांगितलं नाही, मी स्वतः केलंय आणि मग तुम्हाला सांगतोय. त्यालाच सांगण्याचा अधिकार आहे. जो नारायण गातो, त्याचं स्मरण करतो. महाराज म्हणले, धन्य तो नाही, नामधारक पुत्र धन्य आहे, नवल नाही. धन्य त्या सीमाय प्रसवली. त्याची आई धन्य आहे. तिला प्रसव, तिनं ज्यावेळेला त्या बाळाला जन्माला घातलंय आणि नामधारक असा पुत्र जन्माला आलाय. नुसती ती आई धन्य नाही. धन्य महाराज जन्मले संसारी जो ध्याये अंतरी नारायण. तो पुत्रही धन्य आहे, जो नामधारक आहे. आणि ती आई धन्य आहे, जिनं नामधारक पुत्राला जन्माला घातलाय. आणि असा पुत्र जर त्या कुळात जन्माला आला, महाराज म्हणतात, त्या मुलाचा उद्धार आहे, नवल नाही. त्या आईचा उद्धार आहे, नवल नाही. ज्या घरातला पोरगा नामधारक आहे, त्याच्या कुळाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य त्या पुत्रात आहे. अभंगाचं प्रसवली तया कुळाचा उद्धार. प्रसवली तया कुळाचा उद्धार. प्रसवली तया कुळाचा. या आईच्या जाण्याचा जो शोक आहे, दुःख आहे या पाटील परिवाराला, त्या दुःखातून सावरण्याची ताकद भगवंतानी या पाटील कुटुंबाला द्यावी अशी प्रार्थना त्या ठिकाणी त्यांना करते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय आमचे पितृस्थानी असणारे, अवघ्या महाराष्ट्राचं भूषण असणारे हरिभक्तीपरायण लक्ष्मणजी तात्या राजगुरू या गावचे सुपुत्र असतात. त्यांच्या माध्यमातून मला ही सेवा करण्याचा योग आला. त्याच्यामुळे तात्यांना खूप धन्यवाद. सर्वच गुणीजन मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी मंडळी, विणेकरी, शूटिंग त्यांनी ठिकाणी, साऊंड सिस्टीम, सगळ्यांनी सुंदर साथ केली. त्याचप्रमाणे सर्व पुरुषवर्ग, महिला भगिनी, आपण सर्वजण श्रोते म्हणून या ठिकाणी लाभलात. सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देते. माझ्या समवेत आलेले माझे पतिदेव भागवताचार्य अपूर्वानंदजी महाराज कुलकर्णी, त्यांनाही धन्यवाद देते. चुकलं असेल, बुद्धीचे दोष योग्य असेल, माझ्या वडिलांचे आशीर्वाद मी आपणापर्यंत आणून पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. झालेली सेवा माऊली ज्ञानराजाच्या, सुपानदेवाच्या, पंढरीशू पांडुरंगाच्या चरणी समर्पित करते आणि या माऊलीच्या चिरंजीवी आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करते. सेवेला पूर्णविराम देण्याआधी एकदा प्रेमानं आपण सगळ्यांनी भगवंताचं भजन करूया आणि त्यानंतर कीर्तन सेवेला विराम देऊया. विठोबा रखुमाई.